नाही बसू दे. यांच्या आम्ही मुलाखती घेतलेल्या आहेत. बऱ्याच वेळा बोलताना भावना दाटून येतात, स्वर गदगदला जातो. त्यामुळे आम्ही यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. त्या स्क्रीनवर आपल्याला यांच्या मुलाखती दिसतील आणि त्यानंतर आपण त्यांचा सन्मान करू. ऑडिओ टीमने यांच्या ज्या मुलाखती आहेत त्या कृपया स्क्रीनवर दाखवण्याचं सौजन्य दाखवावं. मी ऑडिओ टीमला विनंती करतोय. डॉक्टर सुरेश आपटे गेली 50 वर्ष 1972 साली डॉक्टर आपटे सरांनी फोंडा घाटमध्ये प्रॅक्टिस सुरू केली. 1972 ते 2022 अशी 50 वर्ष त्यांनी फोंडा या पंचक्रोशीत प्रॅक्टिस केली. त्यांचे वडीलही डॉक्टर होते आणि गेली 95 वर्षे आपटे कुटुंबीय फोंडा घाट दशक्रोशीमध्ये वैद्यकीय सेवा देत आहेत. 50 वर्षानंतर आज त्यांची पुढची पिढी डॉक्टर शैलेंद्र आपटे तितक्याच सक्षमतेनं फोंडा घाट इथे काम करीत आहे. मी ऑडिओ टीमला विनंती करतोय की त्यांनी कृपया डॉक्टर सुरेश आपटे यांचा व्हिडिओ दाखवावा. डॉक्टर सुरेश भास्कर आपटे, स्टेजचा लाईट्स प्लीज कमी करावा. फोंडा घाट येथे गेली 50 वर्ष केलेलं आहे. माझं प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल फोंडा घाट येथे झालं. त्यानंतर प्री डिग्री आणि इंटर सायन्स हे गोगटे कॉलेज रत्नागिरीला झालं. त्यानंतर मी टिळक आयुर्वेद महाविद्यालय येथे BAMS ला ॲडमिशन घेतली. त्या ॲडमिशनमध्ये माझा पहिला नंबर होता, कारण मला MBBSला 1 नंबरला जो वेटिंग होतो तो जवळजवळ 6 महिने तसंच होतो, वेटिंगलाच राहिलं होतं. त्यामुळे मग BAMSला मी ॲडमिशन घेतली. तिथे हॉस्टेलला राहणं, तेव्हा जायला ठराविक गाड्याने पुण्याला जायचं यायचं. पण तिथे भेटले तो मित्रपरिवार आम्हाला हॉस्टेलला चांगला भेटला. डॉक्टरही चांगल्या प्रकारचे आम्हाला मिळाले त्यांच्याकडून. आणि आम्हाला कसं ॲलोपॅथी आणि आयुर्वेद दोन्ही याचं शिक्षण होतं. पेपरही दोन्ही याचे लावे लागायचे. आम्ही शेवटच्या वर्षाला असताना की आम्ही जे ॲलोपॅथीचं शिक्षण घेतो त्याच्यासाठी पुढचं शिक्षण मिळावं म्हणून आम्ही तेव्हा संप केला होता. मग आमच्या ह्याच्यात पुढच्या ह्याच्यात मग LLM का काही लोकांना MBBS झाले, MD MS त्याबरोबर आमच्याबरोबर ते नंतर झाले. आणि त्यानंतर फक्त एवढंच झालं की इंटिग्रेटेड कोर्स पूर्ण बंद झाला आमच्यानंतर. मलाही मी BAMSला पुणे विद्यापीठात पहिला नंबर आहे, गोल्ड मेडल मिळालेलं आहे मला. पण तेव्हा वडिलांची घरी तब्येत बरी नसायची, त्यामुळे मला पुढचं शिक्षण घ्यायचं असून सुद्धा घरी यावं लागलं. माझे वडीलही वैद्यकीय व्यवसाय करत होते. साधारणतः 1930 सालापासून फोंडा घाट येथे आमचा दवाखाना आहे. आमच्या फॅमिलीमध्ये मी, माझी मिसेस ही डॉक्टर आहे. दोघांच्या आम्ही सहकार्याने व्यवस्थित डिलिव्हरीचे पेशंट वगैरे हे सगळं आम्ही पाहत होतो. अंदाजे 800-900 पर्यंत आम्ही डिलिव्हरी केल्या. पण नंतरच्या ह्याच्यात गव्हर्नमेंटचे वेगवेगळे नियम आले, त्यामुळे साधारणतः आता 2000 सालानंतर डिलिव्हरी वगैरे बंद केलं. वैद्यकीय व्यवसायामध्ये माझ्या मिसेसची चांगली साथ मिळाली. तेव्हा ते DAM म्हणून डिग्री होती बेळगावला, तिथून वैद्यकीय परीक्षा पास झाल्या. त्यांचंही घराणं वैद्यकीय होतं. त्यांचे वडील, काका हे डॉक्टर होते. मी आता गेली 50 वर्ष फोंडा घाटला प्रॅक्टिस केली. माझ्यानंतर माझा मुलगा शैलेंद्र 2001 सालापासून माझ्या बरोबरच दवाखान्यात आला. आता तो समर्थपणे फोंडा घाटला प्रॅक्टिस करतोय. मला माझे जे जुने पेशंट आहेत ते भेटतात. ते डॉक्टर सांगतात तुम्ही आम्हाला उत्कृष्ट सेवा दिली, पण तुमचा मुलगा तुमच्यापेक्षा कमी नाहीये, तो त्याच्यापेक्षा जास्त तऱ्हेने चांगली आम्हाला सेवा देतोय. हा एक आम्हाला अभिमान वाटतो आणि अभिमानाने भरून येतं. आणि आपण जी काय पूर्वी पेशंटची सेवा केली किंवा वडिलांची पुण्य आहे, त्या पुण्यामुळे त्याला त्याचा फायदा होतो असं मला वाटतं. आमचं मूळ गाव कट्टा पेंडोरीकडे. वडील व्यवसायानिमित्त फोंडा घाटातले, त्यामुळे आम्ही 1930 सालापासून फोंडा घाट वासीच झालो. वैद्यकीय व्यवसाय करताना तेव्हा
असं लक्षात आलं की पेशंटला नुसतं औषधोपचार करण्यापेक्षा त्यांच्या घरची चौकशी करणं, त्यांच्या घरात त्याविषयी फॅमिलीची चौकशी करणं, त्यांना एक समाधान मिळायचं, आपल्यालाही समाधान. आणि त्यामुळे पेशंट करताना बाबा ह्या डॉक्टरांकडे गेलो होतो, आपली नुसतेच औषधोपचार नाही, घरच्यांची चौकशी करतात, हा एक फायदा आम्हाला झाला. फॅमिली फिजिशियन म्हणून जी संकल्पना होती पूर्वी, की जी आता पूर्ण लोक होत चाललेली आहे, त्या फॅमिली फिजिशियनचा आम्हाला फायदा झाला. अजूनचा म्हणजे आमच्या जे डिलिव्हरी झाली आहे त्यांची मुलं त्यांच्या सुना आल्या की ते अभिमानानं जातात, तुझ्या बाबांचा जन्म इथेच झालेला आहे, नवऱ्याचा जन्म इथेच झालेला आहे. हे म्हणजे त्यामुळे आमच्या जीवनात एक कृतार्थ झाल्यासारखं वाटतं. 50 वर्ष जेव्हा 1972 साली जेव्हा दवाखाना सुरू केला तर सोयी सुविधा काही नव्हत्या. डोलीतून पेशंट लोक घेऊन यायचे, बैलगाड्यातून पेशंट यायचे, रात्री अपरात्री सर्पदंशाच्या केसेस असायच्या, त्याही उत्तम तऱ्हेने तेव्हा हाताळलेल्या होत्या. आणि लोकांना मदत करणं, व तो पैसा देतोय न देतोय हे न बघताना तो कसा लवकर बरा होईल ते पाहायचं. व्हिजिटला तेव्हा जावं लागत होतं. म्हणजे मी 72 ते 75 76 सालापर्यंतची गोष्ट सांगतो. व्हिजिटला गेलो की 2-2 तास जायचे, चालत जायचं, मग मोटरसायकल नाही, पण 1 तास 2 तास जरी बाहेर गेलो तर आलेले पेशंट मग डॉक्टर येणार आहेत तेव्हा ते थांबायची त्यांची, की आपल्याला यांचे घरोघरचे संबंध आहे तर आपण तिथे थांबावं, त्यांची वाट बघावी, त्यांची सेवा करावी असं वाटायचं. केली आता आपण